सो हॅलो लास्ट लेक्चरमध्ये थोडासा फॅनचा आवाज होत होता. सो त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून त्या लेक्चरमध्ये आय ट्राय टू करेक्ट इट बट ठीक आहे, आय कांट हेल्प इट. So now in the first lecture we have discussed up to the topic I think phases of growth, and after that we talked about the growth rates. Now we are going to talk about what is development. What is development? आता डेव्हलपमेंट मध्ये ना समजून घ्या, खूप महत्त्वाचं कंडिशन आहे. आपल्याला माहिती आहे तीन टर्म्स आपण खूप रेग्युलरली ऐकले त्या टॉपिक मध्ये, दॅट इज युअर डेव्हलपमेंट, ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. ह्या तीन टर्म्स आपण खूप रेग्युलरली ऐकलेले आहेत. सो व्हॉट कुड बी लाईक हाऊ कुड बी पर्टिक्युलरली डिफरन्शिएट देम फ्रॉम वन अनदर. ग्रोथ म्हणजे वाढ असते, डिफरन्सिएशन म्हणजे चेंज असतं, मॅच्युरेशन असतं. डेव्हलपमेंट म्हणजे आपण म्हणू शकतो सम टोटल ऑफ ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. डेव्हलपमेंट मध्ये काय असेल, वाढ पण होतोय आणि त्याच्यामध्ये काही मॅच्युरेशन येतंय का ते पण आपण जेव्हा ऍड करतो, सम टोटल ऑफ ग्रोथ अँड डिफरन्सिएशन इज कन्सिडर्ड एज डेव्हलपमेंट. आता डेव्हलपमेंटच्या अंडर आपण एक पर्टिक्युलरली टॉपिक हँडल करणार आहोत, दॅट इज कॉल्ड एज प्लास्टिसिटी. कोणता टॉपिक आपण हँडल करणार? प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी एक प्रॉपर्टी अशी असते प्लांट्समध्ये की बेसिकली जेव्हा तुमचा प्लांट एखादा तो पर्टिक्युलरली डेव्हलपमेंट दाखवतो, इट हॅज मल्टिपल पार्ट्स ऑफ डेव्हलपमेंट. खूप डिफरंट पार्ट्स मधला तो ट्रान्सफर होणार. मग त्याच्यावरती वेगवेगळे एन्व्हायरमेंटल कंडिशन्स लागतील आणि ड्युरिंग द डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स दे पोजेस डिफरंट स्ट्रक्चरल एंटिटीज. म्हणजे स्ट्रक्चर्स, त्यांच्याकडे स्ट्रक्चरल पार्ट जे असतात ते थोडेसे कार्य करतात. आता ह्याला म्हणतात प्लास्टिसिटी. सो जर प्लास्टिसिटीचं एक प्रॉपर डेफिनेशन जर सांगायचं म्हटलं तर आपण म्हणतो प्लांट लाईक काय सांगतो मग मी डेफिनेशन मध्ये, they are saying that the plant follows different pathways. Yes, the plant follows different pathways for development. Pathways for development due to what? The various environmental conditions. Due to various environmental conditions. Fine. Conditions. Which conditions we are talking about? Environmental conditions. And because of that, there are different kind of structures. There are different kind of structures that are formed over the plant. आता जसं की प्लास्टिसिटीचं एक एक्झाम्पल जर आपण घेतलं, हेटेरोफाइली एक्झाम्पल त्याचा आहे, हेटेरोफाइली ऑफ नीट आहे. हेटेरो म्हणजे डिफरंट, फाइली ॲज इन लिव्स. सो हेटेरोफाइली शोन बाय कोरिएंडर लीफ. कोरिएंडर माहिती ना तुम्हाला. त्याच्यानंतर तुमचा पर्टिक्युलरली कोरिएंडर नंतर लार्कस्पर्स ऑल्सो शो हेटेरोफाइली. त्याच्यानंतर वी ऑल्सो हॅव अनदर एक्झाम्पल कॉटन. Cotton different environmental condition मध्ये they possess different particular structures of leaf. ठीक आहे. आता याच्यामध्ये हेटेरोफाइली एक एक्झाम्पल आहे प्लास्टिसिटीचं, कारण की काय याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल कंडिशन्स तुमचे डिफरंट आहेत. अनदर एक्झाम्पल इज बटरकप. बटरकप मध्ये व्हॉट इज गोइंग टू हॅपन, बटरकप एक असा प्लांट आहे जे तुम्हाला आहे ना सॉइल मध्ये पण मिळेल. म्हणजे त्याचा टेरेस्ट्रियल एरिया पण असतो आणि ॲक्वेटिक पार्ट पण असतो. म्हणजे काही पार्ट त्याचा ॲक्वेटिक असेल आणि काही पार्ट त्याचा टेरेस्ट्रियल असेल. सो त्याच्यामध्ये पण लीफ आहेत ना तुम्हाला ड्यू टू वॉटर स्ट्रेस डिफरंट दिसणार. म्हणजे जो पार्ट ॲक्वेटिक असेल त्याचा तुम्हाला लिफी स्ट्रक्चर डिफरंट दिसणार आहे आणि जो पार्ट टेरेस्ट्रियल असणार आहे त्याचा लिफी पार्ट तुम्हाला डिफरंट दिसणार आहे. सो प्लीज नोट दिस, जेव्हा तुम्हाला लिफी स्ट्रक्चर्स डिफरंट दिसतात तेव्हा तुम्ही काय म्हणता त्याला प्लास्टिसिटी. आणि प्लास्टिसिटी ऑफ हेटेरोफाइली इज शोन बाय कोरिएंडर, लार्कस्पर, कॉटन अँड ऑल्सो बटरकप. बटरकप मध्ये ॲक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल वॉटर स्ट्रेसमुळे आणि इथं आपण म्हणूया की एन्व्हायरमेंटल कंडिशन्स लाईक सीझनल व्हेरिएशन्स म्हणूया आपण. सो पण बेसिकली काय होणार आहे, हेटेरोफाइली जनरेट होणार म्हणजे डिफरंट लीव्सचा शेप असणार आहे. ठीक आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कोरिएंडर मध्ये तर खूप रेग्युलरली पाहिलं असेल, जे यंग लिव्स असतात ते डिफरंट शेपचे असतात आणि जे ओल्ड लिव्ह असतात ते डिफरंट शेपचे असतात. यंग लिव्स तुम्ही पाहिले असतील थोडेसे असे मिळतील आणि जे ओल्ड लिव्स असतात ते तुम्हाला असे प्रॉपरली असे मिळतात. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन यंग अँड ओल्ड ना, बिकॉज काय त्याच्यावरती एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ह्याच्यावरती खूप डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन्स येऊन गेल्यात. हे आताशी नवीन आहे, ह्याच्यावरती अजून जायचे कंडिशन्स. सो मग ह्याचा पाथ मोठा होता, ह्यानं थोडासा एक्स्ट्रा पाथ कव्हर केला आहे ऑलरेडी, ह्याचा थोडासा राहिलेला आहे अजून एक्स्ट्रा पाथ कव्हर करायचा. सो त्याच्यामुळं हा पुढे जाऊन ह्याच्यात कन्वर्ट होणार आहे, पण त्याला ते एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मिळायला पाहिजे त्याला, मग तो ह्याच्यात जाऊन कन्वर्ट होणार आहे. नेक्स्ट आता आपण डिस्कस करणार कंडिशन्स फॉर ग्रोथ. काय टॉपिक डिस्कस करणार आपण? कंडिशन्स फॉर ग्रोथ. सो आपण कंडिशन्स ऑफ ग्रोथ डिस्कस करताना बेसिकली एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बद्दल जास्त फोकस करणार आहोत. ह्याच्यामध्ये या हेडिंग मध्ये आपण कंडिशन्स फॉर ग्रोथ मध्ये लेट्स टॉक अबाउट कंडिशन्स ऑफ ग्रोथ.
कंडिशन्स काय काय कंडिशन्स असतील, ऑप्टिमम कंडिशन्स असतील ज्याच्यामुळे आपल्याला ग्रोथ मिळणार आहे. सो कंडिशन सगळ्यात पहिले लाईट. अँपल अमाऊंट ऑफ लाईट इज रिस्पॉन्सिबल. का बरं? आपल्याला माहिती लाईट इज रिस्पॉन्सिबल फॉर फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमुळे काय होणार? फूड सिंथेसाइज होणार आणि कुठं ना कुठं आपल्याला माहिती फूड कशासाठी कंट्रीब्यूट करतो? फॉर द ग्रोथ. ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे आता मग जर फूड वाढलं तर आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये शूट फॉर्मेशन वाढणार, कारण की फूड डिपॉझिट होणार, फॉर्मेशन डिपॉझिट होणार. म्हणून लाईटमुळे तुम्हाला लक्षात येते की बाबा शूट स्ट्रक्चर्स, रूट स्ट्रक्चर्स तयार होतात. या फिनॉमिनल आपण म्हणतो फोटोमॉर्फोजेनेसिस. व्हॉट डू वी कॉल इट? फोटोमॉर्फोजेनेसिस. नोट डाऊन करा, फोटोमॉर्फोजेनेसिस म्हणायचं. लाईटमुळे मॉर्फोजेनेसिस झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जो कंडिशन असते आपण ते बोलतो दॅट विल बी टेम्परेचर. आता आपल्याला माहिती आहे टेम्परेचर ऑप्टिमम पाहिजे, कारण की एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज आणि ऑल ते पर्टिक्युलरली वर्क करतात. सो जेव्हा आपण आपल्याला विचारलं होतं व्हॉट इज द ऑप्टिमम टेम्परेचर फॉर प्लांट टू वर्क, इट इज अराउंड 20 to 35 डिग्री सेल्सिअस हे ऑप्टिमम टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमध्ये प्लांट इज गोइंग टू वर्क व्हेरी एफिशियंटली. जर तुमचं टेम्परेचर 45 डिग्री प्लस गेलं तर व्हॉट हॅपन्स? प्रोटोप्लाझम त्याची ऍक्टिव्हिटी लॉस करतं. द प्रोटोप्लाझम लूजेस द ऍक्टिव्हिटी. आता ते लूज करतं ऍक्टिव्हिटी का विचारलं तर त्याचं एक सिंपल रिझन आहे. एन्झाईम जे असतात ना त्याच्यामधल्या दे स्टार्ट टू डीनेचर आणि जर डीनेचर झाले एन्झाईम्स तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन? द पर्टिक्युलर प्रोटोप्लाझम लूजेस द ऍक्टिव्हिटी. आता थर्ड थिंग आपण जर बोलायला गेला, थर्ड थिंग काय पाहिजे? इट विल बी वॉटर. येस, वॉटर कायसाठी इम्पॉर्टंट आहे? बिकॉज इट इज गोइंग टू मेंटेन द टर्जिडिटी मेंटेन करता आली तरच प्रत्येक सेल त्याचा प्रोटोप्लाझम प्रॉपरली मेंटेन करणार आणि मग ऍक्टिव्हिटी प्रॉपरली होणार आहे. ठीक. नेक्स्ट फोर्थ पॉईंट जर आपण घेतला, काय झालं? लाईट झालं, टेम्परेचर झालं, वॉटर झालं. ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन, कारण की रेस्पिरेशन जर झालं तरच आपल्याला माहिती आहे काय होणार आहे? एटीपी तयार होणार आहे. एटीपी इज व्हॉट? फिजिओलॉजिकल करन्सी येते. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटीला एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी पुढे जर एनर्जी लागणार असेल तर हा एटीपी तिथं एनर्जी प्रोव्हाइड करणार. अँड लास्टली मिनरल न्यूट्रिशन्स. मिनरल्स विषय आहे. मिनरल्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहेत. आपण बघितलं ह्याच्या प्रिव्हियस टॉपिकमध्ये वेगवेगळे मिनरल्स वेगवेगळ्या पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट होतं. कोण पर्टिक्युलरली क्लोरोफिल बनवतंय, मॅग्नेशियम जसं की क्लोरोफिल बनवतंय, झिंक काही एन्झाईम्सवर को फॅक्टर म्हणून काम करतोय. सो आपल्याला बेसिकली ह्या सगळे जे पर्टिक्युलर कंडिशन्स आहेत, एक्सटर्नल कंडिशन्स शुड बी इन ऑप्टिमम रेंज. ठीक. आता मग हे झाले कंडिशन्स. सो आपण हे कंडिशन्सला आपण फॅक्टर्स पण म्हणू शकतो, दॅट इज एक्सटर्नल फॅक्टर्स. ठीक आहे. चलो, सो आपण म्हणूया मग व्हॉट आर द फॅक्टर्स टोटल सम फॅक्टर्स काय काय आहेत जे तुमच्या प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सो आपण म्हणूया देर आर टू टाइप्स ऑफ पर्टिक्युलर फॅक्टर्स. एक असेल इंटरनल फॅक्टर आणि सेकंड असेल एक्सटर्नल फॅक्टर. ठीक आहे. आता एक्सटर्नल फॅक्टर मध्ये आता जे आपण कंडिशन्स बोललो, ऑप्टिमम लाईट आणि ते सगळेच. लाईट पाहिजे, प्रॉपर टेम्परेचर पाहिजे, त्याच्यानंतर वॉटर, ऑक्सिजन, त्याच्यानंतर मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन हे सगळं प्रॉपरली पाहिजे, तेव्हा तुमची पर्टिक्युलरली डेव्हलपमेंट होणार. इंटरनल फॅक्टर्सला आपण जेनेटिक फॅक्टर्स पण म्हणतो, जेनेटिकली डिटर्माइंड फॅक्टर्स. सो जेनेटिक फॅक्टर्स पण म्हटलं होतं. ह्याच्यामध्ये इंटरनल मध्ये पण दोन टाइप झाले. आता एक असेल तुमचा इंट्रासेल्युलर, काय म्हणेल मी? इंट्रासेल्युलर फॅक्टर एक असेल आणि सेकंड इंटरसेल्युलर. इंटरसेल्युलर बेसिकली काय असणार? जे दोन सेल्सच्या मध्ये असतात इंटरसेल्युलर, दॅट विल बी फायटो हॉर्मोन्स, जे आपण नेक्स्ट आपण हँडल. सो आपण फायटो हॉर्मोन्स आपण स्टार्ट करूया. चलो, सो लेट्स स्टार्ट विथ द फायटो हॉर्मोन्स. तर फायटो हॉर्मोन्स लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला एक इझी ट्रिक आहे. सो आपण फायटो हॉर्मोन्स स्टार्ट करूया. हे बघा, फायटो हॉर्मोन्स मधला एक क्वेश्चन फॉर 4 मार्क्स इज फॉर शुअर. सो असं म्हटलं जातं 4 मार्कासाठी फायटो हॉर्मोन्स करणं कंपल्सरी आहे, म्हणजे कंपल्सरी. वेट मला मार्कमध्ये एक टाकले. ओके. सो फायटो हॉर्मोन्ससाठी आता एक छान शॉर्टकट आहे आपल्याला. लेट द स्टोर समोर डझंट गेट ऑफेंडेड. समोर फेमस आपल्याकडे शॉर्टकट आहे प्रियंका चोपडा थायलंड. प्रियंका चोपडा गोवा थायलंड. आता हे काय क्लासेस ऑफ फायटो हॉर्मोन्स आहेत. सगळ्यात पहिला क्लासेस प्युरिन डेव्हलपमेंट.
gaseous class of fat organisms पडलं. त्याच्यानंतर आपल्याकडे indole class of organisms पडली. आणि लास्टला terpenes terpenes म्हणजे माहिती आहे काय असतात. terpenes तुमचे derived मध्ये So let's start with first. आता purines मध्ये आहे ना, purines मध्ये स्पेसिफिकली जो पहिला असतो जो adenine derivative, purine मध्ये स्पेसिफिक आहे आणि जो adenine derivative त्याचं नाव आहे cytokinin. Cytokinin जो होता ना तो तुमचा आहे ना previously it was also simply kinin also. Kinin म्हटलं जायचं. So लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कॅरेक्टरॉइड्स मध्ये we have abscisic acid. Abscisic acid. Next is your gaseous molecules. Gaseous मध्ये आपल्याकडे ethylene. ठीक आहे. Next indole मध्ये it is oxygen. Oxygen. And lastly, terpene derivatives मध्ये तुमचं येणार आहे gibberellic acid. Please here पहिलं लक्षात ठेवा. एक एक्झाम्पल आपण न्यूमरिक वापरला प्रियंका चोपडा ग्लोबल थायरॉइड. त्याच्यामध्ये पहिला प्युरिन म्हणजे ॲडमिन डेरिव्हेटिव्ह मग सायटोकिन प्रिव्हियसली किनो. त्याच्यानंतर हे ॲब्सिसिक ॲसिड व्हिच कॅल्कुलेट डेरिव्हेटिव्ह गॅशियस मॉलिक्युल्समध्ये इथायलिन येतो इंडोलमध्ये ऑक्सिजन आणि टर्पेन डेरिव्हेटिव्हमध्ये जिब्रेलिक ॲसिड. आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण आपण दोन क्लासेस केले. एकाला म्हणतो आपण प्रमोटर, एकाला म्हणतो इनिबिटर. प्रमोटर म्हणजे जो ग्रोथसाठी प्रमोट करणार आहे आणि इनिबिटर काय करणार आहे, त्या ग्रोथला किंवा त्या पर्टिक्युलर प्रोसेसला तो इनिबिट करणार आहे. सो आपल्याकडे दोन क्लास आहेत, त्या प्रमोटर आणि इनिबिटर. सो आपण लक्षात ठेवायचं याच्यामध्ये प्लीज नोट डाऊन करायचं. हे महत्त्वाचं आहे. दिस सायटोकिनिन इज प्रमोटर पण ॲब्सिसिक ॲसिड ऑफ योर्स इज इनिबिटर. ठीक आहे. त्याच्यानंतर इथायलिन एक असा आहे तो काही केसेसमध्ये प्रमोट पण करतो ॲक्टिव्हिटीज आणि काही केसेसमध्ये इनिबिट पण करतो. ठीक आहे. आणि हे दोघं परत ऑक्झिलरी जिब्रेलिक ॲसिड परत ते काय असणार प्रमोटर्स. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. प्युरिन कॅल्कुलेट गॅशियस आणि इंडोल टर्पेन्स यांच्यामध्ये प्युरिनचं एक्झाम्पल सायटोकिन, कॅल्कुलेटचं एक्झाम्पल ॲब्सिसिक ॲसिड, गॅशियस इथायलिन, इंडोलचं ऑक्सिजन आणि टर्पेनचं जिब्रेलिक ॲसिड. आता आपण इंडिव्हिज्युअल एक फॉर्म आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. Now we will talk about the very first promoter, that is oxygen. From where this whole concept began was oxygen. So आपण पहिला ऑक्सिजन बद्दल डिस्कस करू. सगळ्यात पहिला स्टेट इट एज ऑक्सिजन. ऑक्सिजन होता तो पर्टिक्युलरली सगळ्यात पहिला फर्स्ट ऑब्झर्व बाय इट वॉज फर्स्ट ऑब्झर्व बाय वॉज चार्ल्स डार्विन. And his son Francis Darwin. Francis Darwin. ठीक है. Just go through the textbook. I don't know Charles Darwin and Francis Darwin. But first observed and first isolated was the The very first time oxygen was isolated by the scientist F. West. F. West. आता question of Charles Darwin ने कशामध्ये observed? Charles Darwin observed the bending of polyptile of canary grass. ठीक आहे. आणि तुमचा पर्टिक्युलरली जे F. West होते त्यांनी जे पर्टिक्युलरली आयसोलेट केलं हे आयसोलेटेड फ्रॉम द अविना ग्रास. ठीक आहे. अविना ग्रास. आता अविना ग्रास जो होता ना त्याचा जर सायंटिफिक नेम विचारला तर इट इज अविना सटायवम. ठीक आहे. लक्षात ठेवा इट इज अविना सटायवम. नो डाऊट अविना सटायवम. फाईन. आता त्यांनी त्याच्यामध्ये कसं डिस्कवर केलं ते समजून घेण्यासाठी हे घ्या. समजा आपण म्हटलं की एक आपण कोलेप्टल घेतला असं. ठीक आहे. कोलेप्टल घेतला. आता कोलेप्टाईल मध्ये व्हॉट इज गोइंग टू हॅपन. कोलेप्टल म्हणजे तुम्हाला माहिती आहे समजा सनलाईट पडली सो सनलाईटच्या एक्सपोजर मध्येच होणार ऑलवेज रिमेंबर. आता या साईडला पडल्यानंतर व्हॉट इज गोइंग टू हॅपन तुमची जी पर्टिक्युलरली कोलेप्टल नाईट बेंड्स टुवर्ड द सन. आता त्याचं रिझन काय असतं लॉजिक असं असतं की जेव्हा इथून सनलाईट पडते इथून सनलाईट फ्रंट साईडने सनलाईट जेव्हा पडते व्हॉट इज गोइंग टू हॅपन ऑक्सिजन सिक्रेट होतं फ्रॉम डाऊनवर्ड बॅकवर्ड साईड असं या साईडला ऑक्सिजन जातं.
इथले सेल्स ज्यांच्यावरती सॅन्डल पडली ते सिक्रेट करतात बॅक साईडला. आता इथं पर्टिक्युलरली काय होतं, मग इथल्या सेल्स मध्ये काय होतात, इलॉंगेशन होतं, सेल डिव्हिजन होतं, इलॉंगेशन होतं, हे सेल्स छोटे राहतात आणि बॅक साईडचे सेल्स काय होतात, इलॉंगेटेड होतात आणि बिकॉज ऑफ दॅट व्हॉट इज गोइंग टू हॅपन, दिस इज गोइंग टू गेट टिल्टेड. पण त्यांनी ते पर्टिक्युलरली कसं डिस्कवर केलं. सो व्हॉट ही डिड, द वेस्ट व्हॉट ही डिड, त्यांनी काय केलं, ह्या पर्टिक्युलर याच्यामध्ये एक कट केलं ऍट द अपायकल मेरिस्टम. त्यांनी एक अपायकल मेरिस्टमला कट मारला आणि त्यांनी आता सेपरेट केलं आणि मग लाईट देऊन बघितली. ही फाउंड दॅट देयर वॉज नो ग्रोथ अँड देयर वॉज नो बेंडिंग. ठीक आहे, मग म्हटलं ते ओके फाईन, लेट्स टेक अनदर ट्रायल. त्यांनी काय केलं, परत आता काय केलं, परत कोलेप्टाइल घेतला, असे 2-3 कोलेप्टाइल घेतले, त्यांना त्यांनी कट केलं ऍट दॅट सेक्शन. त्यांना त्यांनी त्या पर्टिक्युलर कोलेप्टाइलला कशावरती ठेवलं माहिती का, अगारवरती ठेवलं. त्यांनी अगारवरती ठेवलं आणि त्याच्यानंतर काय केलं, अगार ब्लॉक्स सेपरेट केले. ठीक आहे, आणि मग आता परत त्यांनी काय केलं, ह्या जे तुटलेले पीसेस होते त्यांच्यावरती तो अगार प्लेस केला आणि अगारवरती तो आहे तसा आपला कोलेप्टाइल प्लेस केला. ते पर्टिक्युलरली खालचा स्टेम पार्ट घेतला, त्याच्यावरती अगार प्लेस होता, त्याच्यावरती परत ते तुमचा पर्टिक्युलरली अपायकल होता. आता परत लाईट मध्ये एक्सपोजर दिला, परत लाईट मध्ये एक्सपोजर दिला, दे अगेन फाउंड देयर वॉज बेंडिंग ऑफ द कोलेप्टाइल, देयर वॉज बेंडिंग ऑफ द कोलेप्टाइल. मग त्यांनी सांगितलं की लाईट पडल्यामुळे अपायकल मेरिस्टम मधले जे सेल्स आहेत ना, दे सिक्रेट समथिंग, they secrete some chemical which was later found to be auxin. They diffused out and they caused the cell division and cell growth over there, and due to that there is no bending of light. So लक्षात आलं, it was F. West who discovered that particular, isolated म्हणजे आपण isolated the first hormone, that is your auxin. नोट डाउन करा. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बोलूया की बाबा ते ऑक्सिन जे असतं ते तयार कसं होतं, हाऊ इट इज बीन फॉर्म. सो रिमेंबर, ऑक्सिन पर्टिक्युलरली इंडोर क्लासमध्ये आहे तेवढा, इट इज बीन मेड फ्रॉम एन अमायनो ऍसिड. इट इज एन अमायनो ऍसिड डेरिव्हेटिव्ह आणि त्याचं नाव आहे ट्रिप्टोफॅन. सो लक्षात ठेवायचं, ट्रिप्टोफॅन पासून तयार होतो तो असणार आहे ऑक्सिन. पण इट इज इन द प्रेझेन्स ऑफ ZN2+. ZN2+चा रोल येतो फॉर द फॉर्मेशन ऑफ ऑक्सिन. आता एंट्रन्स एक्झामला त्यांनी काही वेळा त्यांनी विचारलेलं की व्हॉट आर द व्हेरियस सिंथेटिक ऑक्सिन्स दॅट आर बीन अवेलेबल नाउ. सो सगळ्यात पहिला असेल तुमचा NaA, सिंथेटिक. हे लिहून हे लिस्ट आहे, सिंथेटिकची लिस्ट आहे जी विचारली जाते. त्यांनी विचारलेलं आहे पहिला कोणता दिला, NaA, दॅट इज अ नॅफ्थॅलिन ऍसेटिक ऍसिड. पहिला काय दिलं, नॅफ्थॅलिन ऍसेटिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ऍसेटिक ऍसिड. This is the particular first discovered synthetic oxide. त्याच्यानंतर त्यांनी अजून दिलेलं आहे, दॅट इज अ 2,4-D, 2,4,D. आता याच्यामध्ये नॉमनक्लेचर असं, इट इज 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी ऍसेटिक ऍसिड. काय येते, 2,4 डायक्लोरोफिनॉक्सी acetic acid. Note down there, phenoxyacetic acid. There are few more. Next कोणता आपला 2,4,5, 2,4,5 असा पर्टिक्युलर दिला. सो दॅट विल नोट 2,4,5 ट्रायक्लोरोफिनॉक्सी acetic acid. सेम असणार 2,4,5 ट्रायक्लोरोफिनॉक्सी acetic acid. Fine, not done. ठीक आहे. इज देयर एनिथिंग एल्स दॅट वी मस्ट नो. एक असतो तुमचा IPA, अनदर वन इज IPA. IPA म्हणजे इंडोल प्रोपियोनिक ऍसिड, इंडोल प्रोपियोनिक ऍसिड. नोट डाउन, इंडोल प्रोपियोनिक ऍसिड. सो दिस फ्रॉम 1, 2, 3 and 4. These are the 4 which we have to know for the entrance exam. ठीक आहे. आता नेक्स्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट इज देअर फंक्शन्स. आता आपण त्याचे फंक्शन्स म्हणजेच काय, फिजिओलॉजिकल इफेक्ट्स आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हेरी फर्स्ट फिजिओलॉजिकल इफेक्ट, सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट द फिजिओलॉजिकल इफेक्ट्स. इफेक्ट्स म्हणे की डायरेक्टली आपण इझिली छोटे वर्ड्स आपण यूज करूया, दॅट इज फंक्शन्स. सो सगळ्यात पहिलं फंक्शन काय, सगळ्यात पहिलं फंक्शन इज अपायकल डॉमिनन्स. अपायकल डॉमिनन्सचा अर्थ काय, इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिन तुमचे जे ॲपेक्स असतात ना, दॅट आर बीन प्रमोटेड मोर फॉर द ग्रोथ ॲज कम्पेअर टू लॅटरल. म्हणजे काय म्हणून आपण अपायकल बडमुळं लाईक अपायकल बडची ग्रोथ जास्त असते आणि लॅटरल बडची ग्रोथ कमी असते. सोपा भाषेत
अपायकल बड प्रमोट केला जातो, लॅटरल बड कमी प्रमोट केला जातो किंवा कमी ग्रोथ असते त्याची. ठीक आहे. सेकंड, इट इज गोइंग टू कॉज फॉर्मेशन ऑफ रूट. म्हणजे आपण रूट इनिशिएशन मध्ये म्हणूया, रूट इनिशिएशन मध्ये कसं रोल आहे. आता रूट इनिशिएशन मध्ये रोल आहे ते पण कधी इन द प्रेझेन्स ऑफ अलॉंग विथ द हेल्प ऑफ सायटोकिन. ठीक आहे. सो आपण ते नंतर सायटोकिन मध्ये डिस्कस करणार, पण आपण म्हणतो की जेव्हा तुमचा पर्टिक्युलरली ऑक्सिन जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू सायटोकिन, देयर इज रूट इनिशिएशन. त्याला आपण रायझोजेनेसिस असं म्हणतो, रायझोजेनेसिस. ठीक आहे, नोट डाऊन, रायझोजेनेसिस. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जर आपल्याला विचारला, इट इज गोइंग टू कॉज पोटॅटो डॉर्मन्सी. असे काय कॉज करणार तो? पोटॅटो डॉर्मन्सी. नोट डाऊन करा, पोटॅटो डॉर्मन्सी. पोटॅटो डॉर्मन्सी मध्ये काय असणार आहे, तर तुमचे पर्टिक्युलरली स्टेम ट्यूबरच्या बर्ड्स असतात ना, स्टेम ट्यूबरच्या बर्ड्स असतात ना, त्यांना स्प्राउट होण्यापासून ते प्रिव्हेंट करतात, त्यांना ते स्प्राउट होण्यापासून प्रिव्हेंट करतात. सो नोट डाऊन करा, पोटॅटो डॉर्मन्सी पोजेस करतात. कारण की ते पोटॅटो डॉर्मन्सी मध्ये जे आपले स्प्राउटिंग बर्ड्स असतात ते आर लॅटरल बर्ड्स, दे आर लॅटरल बर्ड्स, आणि लॅटरल बर्ड्स आर नॉट बीन प्रमोटेड. चलो, सो आफ्टर दॅट पोटॅटो डॉर्मन्सी नंतर जो फोर्थ पॉइंट आहे, दॅट इज इट इज गोइंग टू प्रिव्हेंट abscission. It is going to prevent what? Abscission. Abscission म्हणजे काय? जे तुमच्या लीव्स अँड ऑल असतात त्यांना कट होऊन फॉल ऑफ करण्यापासून ते प्रिव्हेंट करतात. सो दॅट विल प्रिव्हेंट द ॲब्सिशन. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट जो एनसीईआरटी वाल्यांनी लय वेळा विचारलेला आहे नीटच्या एक्झाममध्ये, दॅट इज इट इज गोइंग टू प्रमोट ऑर गोइंग टू इट इज गोइंग टू प्रमोट, आपण म्हणून इट इज गोइंग टू प्रमोट फ्लावरिंग. पण स्पेसिफिकली दिलं तर इट इज गोइंग टू प्रमोट फ्लावरिंग इन पाइनएपल. अ व्हेरी व्हेरी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन. पाइनएपल मध्ये ते प्रमोट करणारे फ्लावरिंग. त्यासोबतच एक अजून एक एक्स्ट्रा एक्झाम्पल आहे, दॅट इज आय थिंक इट इज लिची. यस, इट इज लिची. लिचीमध्ये पण तो अजून काय करणार आहे, इट इज गोइंग टू प्रमोट द फ्लावर. त्याच्यानंतर इट हॅज बीन यूज टू प्रमोट पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी पण प्रमोट करण्यासाठी तो यूज केला आहे. पार्थिनोकार्पी. Parthenocarpy, it was induced in, I think, tomatoes. Again a very important example. टोमॅटोज मध्ये पार्थिनोकार्पी इंड्यूस करण्यासाठी वापरले गेलेलं आहे. कारण की मोस्टली एक्झाम्पल्स मध्ये ऍपल वगैरे पण देतात. ऍपल मध्ये पार्थिनोकार्पी आहे, पण टोमॅटोज मध्ये आपण यूज केलेलं आहे ऑक्सिनला. ठीक आहे. आणि लास्ट जे पर्टिक्युलरली एक्झाम्पल हे इम्पॉर्टंट फंक्शनिंग आहे ते असणार, ती इझी आहेत, आपल्याला अंडरस्टँडेबल आहेत. सेल डिव्हिजन प्रमोट करणार आहे, त्याच्यानंतर तो सेल एनलार्जमेंट प्रमोट करणार आहे, एनलार्जमेंट प्रमोट करेल. त्याच्यानंतर लास्टली इट इज ऑल्सो गोइंग टू प्रमोट सेल डिफरन्सिएशन. इट इज ऑल्सो गोइंग टू प्रमोट सेल डिफरन्सिएशन. ठीक आहे. सो सेल डिफरन्सिएशन, यस, लक्षात ठेवायचं. ह्या 6-7 पॉईंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जातात. परत आपण बघूया, अपायकल डॉर्मन्सी आहे, रूट इनिशिएशन आहे, त्यानंतर रायझोजेनेसिस, पोटॅटो डॉर्मन्सी प्रोड्यूस करतोय, त्यानंतर प्रिव्हेंट्स ॲब्सिशन. इट इज गोइंग टू प्रमोट फ्लावरिंग इन पाइनएपल एंड लीची. इट इज गोइंग टू प्रमोट पार्थिनोकार्पी इन द टोमॅटोज, and it is also going to reduce cell division and enlargement and differentiation of cells. Take it. Now we are going to talk about the next hormone, that is your gibberellin. ठीक है. So अपन gibberellin start करें. Gibberellin. I think I will take the correct spelling. Gibberellin. और एक सिंगल राउंड है. ठीक है फ्रेंड. So gibberellin जो होता है त्याची स्टोरी आपण समजून घ्या. काय होतं, आपण बघूया काही जापनीज फार्मर्स होतात. ही स्टोरी विचारली बरं का. जापनीज फार्मर्स होते, त्यांच्या तिथं आहे ना राईसची क्रॉपिंग करायची, राईस सीडलिंग्स लावायचे ते. ठीक आहे ना. सो त्यांनी आहे ना पर्टिक्युलरली त्यांच्या राईस सीडलिंगमध्ये ऑब्झर्व केलं. नॉर्मल काही पर्टिक्युलरली काही सीडलिंगची हाईट असायची 4 to 5 फीट्स. ठीक आहे. 4 to 5 फीट्स पुणे नॉर्मल होतं. पण काही सीड जे पर्टिक्युलर सीडलिंग्स होते त्यांची हाईट आहे ना 10 फीट्स 15 फीट्स पर्यंत चालली गेली. आणि व्हॉट इज टू हॅपन, त्याच्यामुळे त्यांची जी पर्टिक्युलरली स्टेम होती ना ती खूप थिन होती. सो ते काय व्हायचे, बेंड डाऊन व्हायचे आणि असे खाली पडून जायचे. सो देर वॉज वेस्टिंग ऑफ द राईस सीडलिंग. सो त्यावेळी जापनीज फार्मर्सने त्या डिझीजला, त्या प्लांटच्या त्या सीडलिंग डिझीजला बोलवते बॅकॅने डिझीज. काय म्हटलं होतं त्याला, बॅकॅने डिझीज. सो लक्षात ठेवायचं, बॅकॅने डिझीज याचा अर्थ काय असतो, फुलिश. बॅकॅने म्हणजे फुलिश सीडलिंग. सो त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता दिस इज अ फुलिश सीडलिंग डिझीज. फुलिश सीडलिंग डिझीज मध्ये काय होत होतं, ते स्टेमचे कॅरेक्टर्स मध्ये असत. द स्टेम वॉज थिन, फ्लॅट अँड पेल. सो त्याच्यामुळे त्यांनी त्याला बॅकॅने डिझीज सांगितलं. सो त्यावेळेस मग एक जॅपनीज सायंटिस्ट होते, कुरोसावा. आय थिंक द नेम इज करेक्ट. येस, कुरोसावा. आपण
Kurosawa म्हणू आपण. हा, Kurosawa was the scientist who studied that particular disease, that is a Bakane disease, and he found that the particular rice seedling had an infection of a fungus. एका फंगसचं इन्फेक्शन झालं. त्या फंगसचं नाव होतं जिबरेला फुजिकुराय. जिबरेला फंगसचं नाव होतं जिबरेला फुजिकुराय. हा, ठीक आहे, फाईन. सो जिब्रेला फुजिकुराय काय होता, तो फंगस होता आणि इट यूज टू पर्टिक्युलरली सिक्रेट जिब्रेलिन, आणि त्याच्यामुळे त्या सीडलिंगच्या इन्फेक्शन मध्ये त्या सीडलिंग मध्ये तुमचं ते जिब्रेलिन उतरलं आणि दॅट बिकॉज ऑफ दॅट देअर वॉज इलॉंगेशन ऑफ द स्टेम. ठीक आहे. सो मग ते कुरोसावाने सांगितलं की देयर इज अ डिसीज कॉल्ड जिब्रेलिन. मग तिथून पुढे तुमच्या जिब्रेलिनची डिस्कवरी झाली. अराउंड 100 टाइप्स ऑफ 100 टाइप्स ऑफ जिब्रेलिन्स आर अवेलेबल. सो त्यांना त्यांनी लेबल केलं G1, G2, दॅट इज द ऑर्डर ऑफ डिस्कवरी. पण त्यातली त्यात त्यांनी जो GA3 सांगितला, इट वॉज द मोस्ट पोटेंट, मोस्ट ऍक्टिव्ह वन. सो सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह हाच आहे GA3. असे G100 पर्यंत असतील, GA खूप सारे आहेत. सो सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोणता आहे? जिब्रेलिक ऍसिड नंबर 3. आता आपण त्यांचे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स किंवा आपण सिम्पली बोलायला गेलं तर त्यांचे आपण फंक्शन्स बोलूया. सो लेट्स टॉक अबाउट द फंक्शन्स. सो जिब्रेलिनचे फंक्शन्स हे बघा, त्यांचे इझी फंक्शन्स आहेत. पण जिब्रेलिन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फायटो हार्मोन. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स पडायचे चान्सेस भरपूर आहेत. सो लेट्स टॉक अबाउट द फंक्शन्स. सो सगळ्यात पहिला फंक्शन आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला फंक्शन जर डिस्कस करायचं म्हटलं तर त्या डिसीजचं ते क्रायटेरिया कॅरेक्टर्स होतं स्टेम इलॉंगेशन. सो आपण म्हणूया की तुमचा जिब्रेलिन इज गोइंग टू प्रमोट द स्टेम इलॉंगेशन. त्या स्टेम इलॉंगेशनची प्रॉपर्टी आपण यूज केली आहे इन रॉसेट प्लांट्स. इन व्हॉट? इन रॉसेट प्लांट्स. रॉसेट प्लांट्स म्हणजे माहिती आहे काय? तुमचे जे पर्टिक्युलरली कॅबेजन ऑल असतात, ज्याच्यामध्ये लिव्स खूप क्लोज असतात बिकॉज ऑफ द शॉर्ट इंटरनोड. सो आपण इथे त्याचा पर्टिक्युलरली स्टेम म्हणूया. इथे तुम्हाला असे इंटरनोड्स मिळतील आणि इंटरनोडला तुम्हाला माहिती आहे लिव्स अशा अटॅच असतात. सो बोल्टिंग मध्ये काय असतं? आता म्हणजे काय, रॉसेट प्लांट्स मध्ये आपण काय करतो? रॉसेट प्लांट्स मध्ये आपण त्यांना बोल्टिंग इफेक्ट प्रोड्यूस करण्यासाठी यूज केला. कशासाठी यूज केला? बोल्टिंग इफेक्ट. सो व्हॉट इज गोइंग टू हॅपन व्हेन वी ऍड जिब्रेलिन इनटू द युअर पर्टिक्युलरली इंटरनोडल डिस्टन्स इन्क्रीजेस. स्टेम इलॉंगेशन मध्ये काय होणार आहे? यस, इंटरनोडल डिस्टन्स इन्क्रीज होतो. इंटरनोडल डिस्टन्स इन्क्रीजेस. सो इंटरनोडल डिस्टन्स वाढला तर व्हॉट इज गोइंग टू हॅपन? द साइज ऑफ द कॅबेज इज गोइंग टू इन्क्रीज ना. सो त्यामुळे आपण त्याला कसं यूज केलंय? बोल्टिंग इफेक्ट्स. सो नोट डाऊन. सो रॉसेट प्लांट्स मध्ये आपण ते यूज केलं स्टेम इलॉंगेशनची प्रॉपर्टी. नेक्स्ट थिंग आपण त्याला यूज केलेला आहे टू इन्क्रीज द साइज ऑफ लेट्स से इन्क्रीज द लेंथ ऑफ डॉर्फ प्लांट्स, जेनेटिकली डॉर्फ प्लांट्स. इन्क्रीज लेंथ ऑफ जेनेटिकली डॉर्फ. आपण ते पर्टिक्युलरली मेंडलवाले एक्सपेरिमेंट आहे नॉर्मल. इन्क्रीज द लेंथ ऑफ डॉर्फ प्लांट्स. डॉर्फ कसे पण जेनेटिकली. पण हे लक्षात ठेवायचं, हे क्वेश्चन विचारला गेलेला भरपूर वेळा. जिब्रेलिन फक्त त्याचं सोमॅटिक चेंजेस करेल, जेनेटिक चेंजेस नाही करणार. म्हणजे डॉर्फचा बेबी डॉर्फच राहील, डॉर्फला जो ऑप्शन होईल तो डॉर्फच राहणार आहे. फक्त त्याच्यामध्ये जिब्रेलिन ऍड केल्यामुळे त्याच्यामध्ये फक्त सोमॅटिक लेवलला चेंज झाला, क्रोमोझोमल लेवलला नाही. थर्ड त्याचं फंक्शन जे खूप विचारलं गेलेलं आहे, इट इज पर्टिक्युलरली प्रमोटिंग आहे ना. इट इज गोइंग टू हेल्प इन ब्रेकिंग द डॉर्मन्सी. It is going to be used in breaking डॉर्मन्सी. लक्षात असो, सीडलिंगची डॉर्मन्सी ते ब्रेक करायला लागणार, युजफुल आहे. ठीक आहे. सो मग जर ते सीडलिंगची डॉर्मन्सी ब्रेक करणार आहे तर आपण त्याला अजून फंक्शनच्या कॅटेगरीमध्ये पाहू शकतो. इट इज गोइंग टू हेल्प फॉर सीड जर्मिनेशन. आता सीड जर्मिनेशनला अजून एका मेथडनं कसा हेल्प करतो की बाबा इट इज गोइंग टू हेल्प फॉर सिंथेसिस ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम्स फ्रॉम इनसाइड. ज्याच्यामुळे व्हॉट इज गोइंग टू हॅपन? सीड कोटला डॅमेज करायला, सीड कोट डॅमेज होणार आणि मग सीड डॉर्मन्सी तुटून सीड जर्मानेट व्हायला स्टार्ट होणार. सो दॅट वॉज द फोर्थ फंक्शन. आता नेक्स्ट फंक्शन जो तुमचा पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट आहे तो आपण म्हणूया. इट इज बीन यूज टू इन्क्रीज द साइज ऑफ मीट आहे का. इट इज बीन यूज टू इन्क्रीज साइज ऑफ ग्रेप बंच. ग्रेप्सचा बंच जो असतो ना, ग्रेप्सचा बंच, तो पर्टिक्युलरली त्याची साईज वाढवायसाठी त्यांनी पर्टिक्युलरली यूज केलेला आहे. त्याच्यानंतर तो अजून पर्टिक्युलर एका फंक्शनसाठी युजफुल आहे, ते माल्टिंग इंडस्ट्रीमध्ये. कुठं? माल्टिंग. एव्हरीवन नोज व्हॉट इज माल्टिंग इंडस्ट्री. माल्टिंग इंडस्ट्री म्हणजे काय? अल्कोहोलिक प्रोडक्शनमध्ये माल्टिंग प्रोसेसला इंडस्ट्री. माल्टिंग इंडस्ट्री म्हणजे सॉरी वी शुड से ब्रिवरी इंडस्ट्री. ब्रिवरी इंडस्ट्रीमध्ये यूज केलेला आहे बिकॉज इट इन्क्रीजेस द माल्टिंग प्रोसेस. असं म्हणतात जिब्रेलिक ऍसिडमुळे माल्टिंग प्रोसेस वाढते. सो दॅट वॉज 6 फंक्शन दॅट हॅपन आज इन एक्झाम. चलो 7th पॉइंट जर आपण त्याच्यामध्ये बोलला तर इट इज गोइंग टू हेल्प फॉर डिले द सिनेसिस. इट इज बीन यूज टू डिले सिनेसिस. डिले सिनेसिस
देतात, म्हातारपण लेट आणतं. सो इट इज गोइंग टू डिले द सिनेसेस. लक्षात ठेवायचं. पण असं नाही की ते ह्युमन्समध्ये काम करणार आहे, प्लांट्समध्ये असायला, प्लांट्समधलं केमिकल प्लांट्समध्येच काम करणार. ठीक आहे. नेक्स्ट अजून कुठे यूज करू शकतो? हा, इट इज बीन ऑल्सो यूज टू इन्क्रीज द इंटरनोट ऑर लेंथ आपण म्हणूया ऑफ शुगर केन. आणि शुगर केनची जेवढी हाईट जास्त आपल्याला माहिती आहे त्यामध्ये शुगर डिपोजिशन स्पेस जास्त होते. सो शुगर केनमुळे काय होतं, त्यांचा पर्टिक्युलरली यील्ड वाढतं. शुगर केनमध्ये काय होतं, यील्ड वाढतं. सो दीज आर द व्हेरियस फंक्शन्स ऑफ जिब्रेलिक ऍसिड ऑर जिब्रेलिन, जे आपण एक्झाममध्ये विचारू शकतो आपल्या नीट आणि सीईटी मध्ये. ठीक आहे. चलो नेक्स्ट आपण घेऊया नेक्स्ट फॅक्टर दॅट इज युअर सायटोकिनिन. ठीक आहे. आम्हाला वाटतं ते माईक खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळं बॅकग्राऊंडवर नॉईज होत होता. सो मे बी आता ते नॉईज येणार नाही. फॅन अँड ऑलचा थोडाफार साऊंड असणार बॅकग्राऊंडवर, ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या. So now we are going to discuss about the next phytohormone, that is your cytokinin. ठीक है. तर सायटोकिनिन सगळ्यात पहिले डिस्कवर कोणी केलं? सो देवर टू सायंटिस्ट, एक होता स्कूब, दुसरा होता मिलर. सो देवर टू सायंटिस्ट स्कूब अँड मिलर who discovered the cytokinin. ठीक है. They first actually they were doing a what culture, त्याला म्हणून आपण टोबॅको पिथ कल्चर. ते काय करत होते? टोबॅको पिथ कल्चर करत होते. टोबॅको पिथ कल्चर करताना they had to induce some cell division. So त्यांनी काय केलं? त्यांनी एक हेरिंग, काय बोलतो मी काय का, हेरिंग फिश स्पर्म घेतलं होतं आणि त्या हेरिंग फिशच्या स्पर्म मधनं त्यांनी एक पर्टिक्युलरली कंपाऊंड याच्यामध्ये ऍड केला आणि दे फाउंड दॅट की देयर वॉज टोबॅको पिथ कल्चर काय होता, इन्क्रीज झाला. सो मग त्यांनी त्यावेळेस त्या पर्टिक्युलर मटेरियलला नाव दिलं कायनेटिन. मी मगाशी आय गेस कायनिन म्हटलं सर. ॲक्च्युली दे वर नेम्ड द फर्स्ट सबस्टन्स of the cytokinin as they were previously named as kinetins. ठीक है. पण first time cytokinin जो कायनेटिन वर never present in like plants, ते पहिल्यांदा सगळ्यात पहिला animal मध्ये डिस्कवर केले गेले. ठीक आहे. पण त्यांनी तसा first isolated cytokinin was from, note down करा, the first isolated cytokinin was from corn. कशापासून डिस्कवर करतात त्यांनी? कॉर्न मधनं. आणि त्यावेळी त्यांनी नाव दिलं झियाटिन. काय नाव दिलं? Zeatin. The first isolated cytokinin from plant was zeatin. Later they were almost called as cytokinins. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला अजून क्वेश्चन्स काय विचारू शकतात की बाबा तुम्हाला सायटोकिन सगळ्यात जास्त कुठं मिळतं? और लाईक लेट्स से तुम्हाला ते सिंथेसिस सायटोकिनचं जास्त कुठं असतं? जे रूट टिप असतात, रूट टिप इज द व्हेरी 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 गुड लोकेशन फॉर द सिंथेसिस ऑफ सायटोकिन. नेक्स्ट, आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पर्टिक्युलरली फंक्शन डिस्कस करायला जाता, सायटोकिनचे खूप डिफरंट फंक्शन्स आहेत, पण सगळे ऑलमोस्ट प्रमोटरी टाईपच आहेत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला आपण घेऊया सेकंड. हां, सो सगळ्यात पहिले जे आपण म्हणूया सायटोकिनिन इज गोइंग टू प्रमोट द सेल डिव्हिजन. सगळ्यात पहिलं काय प्रमोट करणार आहे ते सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन प्रमोट करतं की आहे, त्याचसोबत ते तुम्हाला पर्टिक्युलरली सेल एनलार्जमेंट मध्ये पण प्रमोट करणार आहे. सो इट इज गोइंग टू प्रमोट सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट. बघा हे जे पॉईंट सांगतो तेच तुम्हाला एक्झाममध्ये मिळतील और रिझेम्बलिंग काइंड ऑफ मिळतील एक्झाम्पल्स. सो सगळ्यात पहिलं एक्झाम्पल काय? सेल डिव्हिजन अँड सेल एनलार्जमेंट. त्याच्यानंतर तुम्ही जसं की प्रिव्हियसली ऐकलं होतं किंवा जो आपला ऑक्सिजन होता तो आपल्याला अपायकल डॉमिनन्स देतो, हा त्याला काउंटर ऍक्ट करतो. सायटोकिनिन प्रमोट्स लॅटरल बड डॉमिनन्स. इज गोइंग टू प्रमोट लॅटरल बड डॉमिनन्स. लक्षात ठेवायचं, लॅटरल बड डॉमिनन्स काय करणार? कोण देणार आहे? सायटोकिनिन. सो लॅटरल बड डॉमिनन्स. नो डाउट, लॅटरल बड डॉमिनन्स. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आपला इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, दॅट विल बी इट इज गोइंग टू हेल्प फॉर डिले द सिनेसिस. परत हा पण म्हातारपण प्रिव्हेंट करायसाठी प्लांटमध्ये. सो इट इज गोइंग टू डिले द सिनेसिस. ठीक आहे. इट इज गोइंग टू डिले द सिनेसिस. ठीक आहे. नेक्स्ट, what is the next point we have with the cytokinin? It has been used for few conditions like stomatal opening मध्ये पण याचा रोल आहे. ठीक आहे. स्टोमॅटल ओपनिंग मध्ये खूप मायनर रोल याचा आहे. ऍक्च्युली मेजर रोल तुमचा पोटॅशियम हायलाइटचा असतो, पण याचा मायनर रोल आहे. सायटोकिनिन सेल डिव्हिजन मध्ये, सेल एनलार्जमेंट मध्ये, लॅटरल बड डॉमिनन्स मध्ये, डिले सिनेसिस मध्ये आणि स्टोमॅटल ओपनिंग मध्ये. फाईन. डू वी हॅव एनिथिंग एल्स? यस. आता जे आपण फिफ्थ पॉईंट घेणार आहोत तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, पण सायटोकिनिन विथ ऑक्सिजन आहे.
सो आपल्याकडे 3 कंडिशन असतात, एक ऑक्सिन विथ सायटोकिनिन, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल आहे. नेक्स्ट आहे ऑक्सिन ग्रेटर देन सायटोकिनिन कॉन्सन्ट्रेशनच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये, आणि थर्ड थिंग आहे ऑक्सिन लेसर देन सायटोकिनिन. सो व्हॉट हॅपन्स, जेव्हा तुमचं फक्त ऑक्सिन आणि सायटोकिनिन सेम कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात, इट इज ओनली गोइंग टू प्रमोट सेल डिव्हिजन, फक्त सेल डिव्हिजन प्रमोट केलं जाणार. ठीक आहे. पण जेव्हा तुमचं ऑक्सिन जास्त असतो तेव्हा काय होणार आहे, मी मगाशी पण त्याचा उल्लेख केला, इट इज गोइंग टू प्रमोट द रायझोजेनेसिस. काय प्रमोट करणार तो? रायझोजेनेसिस. रायझोजेनेसिस म्हणजे काय? रूट फॉर्मेशन, म्हणजे ते डिफरन्सिएशन, सेल डिफरन्सिएशन होणार इन ऑर्डर टू गिव्ह रूट फॉर्मेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट, जेव्हा तुमचा कॉल लाईक सायटोकिनिन जास्त असतो, सायटोकिनिन इज गोइंग टू प्रमोट शूट फॉर्मेशन, ज्याला आपण म्हणतो कॉलोजेनेसिस. नोट डाऊन करा, हे ह्याच्यावरती फॉर शुअर क्वेश्चन विचारायचे चान्सेस आहेत. सो सायटोकिनिन वरती क्वेश्चन आला तर हेच जास्त ते प्रिसाइजली विचारतात. सो कसं लक्षात ठेवायचं? सी फॉर कॉलो, सी फॉर कॉलो, सी फॉर कॉलो. सो त्याच्यामुळे राहिलेलं रायझो, आणि दोघं सेम असतील तर सेल डिव्हिजन इक्वल असेल तर सेल डिव्हिजन, सी जास्त असेल तर कॉलोजेनेसिस, ए जास्त असेल तर रायझोजेनेसिस. ठीक आहे. सो दॅट वॉज युअर सायटोकिनिन. नाउ नेक्स्ट वी वांट टू टेक इज युअर